सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आज मुद्गल ऋषी आणि बाप्पा यांच्यामध्ये संपूर्ण चर्चा चालू आहे आणि चर्चा चालू असताना कुठेतरी बाप्पा आता मुद्गल ऋषींनाही सांगतोय की आता या 64 कला पूर्ण होत आहेत बरं का मुद्गला. या 64 कला पूर्णपणे प्राप्त होण्याकरता जे काही आहे त्या कलाही मी तुला समजावून सांगितलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक कलेच्या उपकलासुद्धा आहेत, ज्या तुला उपकलासुद्धा त्याच्यामध्ये साध्य होतील. प्रत्येक कला तुला येईल. तू सुखकर्ता होशील, तू दुःखकर्ता होशील, तू एक चांगला अभिनेता होशील, तुला चांगला अभिनय करता येईल, तू मृत्युंजय होशील, तुला मृत्यूला जिंकता येईल, तू काळाच्या पण पलीकडे जाऊन पूर्णपणे समृद्धी करू शकशील. याच्या व्यतिरिक्त दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू सुखकर्ता असशील, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तू सुख आणशील. मुद्गला अरे तू दुःखार्ता असशील, प्रत्येकाच्या आयुष्यामधलं दुःख तू संपवशील, दुःखाचा पूर्णपणे विनाश करशील आणि माणसाला जो काही एक आनंद प्राप्त करून द्यायचा आहे, सच्चिदानंद म्हणण्यासारखा चिरानंद प्राप्त करून द्यायचा आहे, तो आनंद तू प्राप्त करून देशील. आणि हे सगळं या कलांच्या माध्यमातून होईल. आपण वास्तुकला शिकवली, माणूस चांगलं घर निर्माण करू शकेल. वास्तू निर्माण करत असताना प्रत्येकाला स्वतःचं घर शोधण्याकरता सुद्धा आपण त्याच्यामध्ये कला दिलेली आहे. ती वास्तू घडवण्याची सुद्धा कला दिलेली आहे. ती वास्तू घडवण्याकरता त्याला लागणारी लक्ष्मी कशी प्राप्त करायची ती सुद्धा आपण त्याला कला दिलेली आहे. मुद्गला खूप साऱ्या कला, हस्तकला आहेत, कधी गायन कला आहे, कधी नृत्य कला आहे. या तर माणसाच्या आविष्कार होण्याकरता त्याचं मन कुठेतरी रमायला पाहिजे, त्याच्या मनामध्ये एकाग्रता यायला पाहिजे आणि ती एकाग्रता येण्याकरता ही सुद्धा मी कला त्याला पूर्णपणे दिलेली आहे. आणि ती कला आपण शिकवत असताना तू ती सोप्या पद्धतीने लिही आणि सोप्या पद्धतीने समजावून सांग की जेणेकरून कलियुगामध्ये माणसाला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील. अरे मुद्गला माझ्या कला तो पूर्णपणे अंगीभूत करू शकेल आणि त्याच्या विजयाचा पूर्णपणे तो विजयश्री अर्पण करू शकेल, विजयश्री निर्माण करू शकेल आणि ती मला अर्पण करू शकेल. मुद्गल ऋषींना खूप भरून आलं आणि मग म्हणले की बाप्पा असं रे का बोलतोयस. त्यावेळेला मुद्गल ऋषींना बाप्पा म्हणाला, आता खूप थोडा कालावधी आहे मुद्गला, त्याच्यानंतर आपण रोज भेटणार नाही. आता मी सगळं तुला सांगितलं आहे, आता तुझी गरज आहे की तू त्याचं चिंतन कर आणि ते सगळं लिही. मग व्यासांनी मला सगळं सांगितलं. ज्यावेळेला व्यासांनी मला ते सांगितलं ना, त्यावेळेला मी पूर्णपणे ते सगळं ऐकायचो. प्रत्येक शब्द माझ्या मेंदूमध्ये गेल्यानंतर माझ्या हृदयामध्ये जायचा आणि त्याचा जो अर्थ उमटायचा त्या अर्थासहित मी तो लिहायचो. त्यामुळे ती सगळ्या प्रकारचे वेद इतके सुंदर झालेले आहेत, ते सगळ्या प्रकारचे पुराणं इतकी सुंदर झालेली आहेत आणि ज्यावेळेला मी सांगून आता तू पुराण लिहिणार आहेस तर कुठेतरी माझीच ती कला आहे की ते पुराण तू खूप छान लिहू शकशील आणि मुद्गला तुझ्या सन्मानाकरता त्याचं मुद्गल पुराण हेच नाव होईल आणि कलियुगामध्ये ते पूर्णपणे प्रसिद्धीला सुद्धा येईल. तर मग ते मुद्गल पुराण पूर्णपणे समजून घेत असताना, मुद्गल पुराण पूर्णपणे लिहित असताना तू शब्दप्रयोग, शब्दकोटी नीट वापर बरं का. आणि लक्षात ठेव की आता आपण जास्त वेळ भेटणार नाही आहे, त्यामुळे तुला जे काही अडतं आहे ना ते सगळं तू विचारून घे आणि प्रत्येक गोष्टीची शंका निरसन करून पूर्णपणे पुढे जा. मग बाप्पा या सगळ्या कार्यामध्ये आता मुद्गल ऋषी कुठेतरी एकदम गहिवरले की आता बाप्पा आपल्याला भेटणार नाही म्हणजे काय. त्यावेळेला मुद्गल ऋषींना तो म्हणला, अरे मी तुझ्या ठाईच असेल, कायमस्वरूपी तुझ्याबरोबर असेल, परंतु असा आपला संवाद होणार नाही. कारण आता तू चिंतन करायचं आहे, तू लिहायचं आहे, तू सुसंवाद साधायचा आहे, तुझ्या स्वतःशी संवाद साधायचा आहे आणि संवाद हा नेहमी स्वतःशी असावा. त्यावेळेला तो सुसंवाद होतो. तो संवाद तू तुझ्यामध्ये साध, तो सुसंवाद तू कर आणि तो सुसंवाद पूर्णपणे लिहून काढ. मी आहेच आणि जेव्हा माझी गरज लागेल ना त्यावेळेला मी तुझ्यासमोर प्रगट होईन, पण मुद्गला मी काही बोलणार नाही. मी फक्त तुझं बघीन, तू काय कार्य करतोयस ते समजावून घेईन. आता मी नवीन काही तुला सांगणार नाही. पूर्णपणे त्या ठिकाणी हातबल झालेले, पूर्णपणे गहिवरलेले मुद्गल ऋषी म्हणतात की बाप्पा किती वेळ अजून असेल. त्याला बाप्पा म्हणला, फार थोडा कालावधी आहे, पण आता आपण त्याचं सार्थक करायला पाहिजे आणि जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक मानवाला थोडाच कालावधी मिळेल. त्या कालावधीमध्ये ते संपूर्णपणे त्याला ज्या वेळेला म्हणजे की हस्तगत करायचं असेल, त्याला स्वतःला विजयश्री प्राप्त करायची असेल, त्यावेळेला प्रत्येक गोष्टीचं सार्थक व्हायला पाहिजे. त्याच्या नरजन्माचं सार्थक व्हायला पाहिजे, त्याच्या मानवी देहाचं सार्थक व्हायला पाहिजे, त्याच्या बुद्धीचं सार्थक व्हायला पाहिजे, आपल्या कला तो अवगत करतो त्याचं सार्थक व्हायला पाहिजे. मग अशा अनेक 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 प्रकारची सार्थकं बाप्पा समजावून सांगत होता आणि ते होत असताना ते सार्थक कसं साध्य करायचं, ते सार्थक कसं व्हायचं, ते सार्थक पूर्णपणे त्या ठिकाणी अवगत करून घेण्याकरता मुद्गल ऋषी बाप्पाला वारंवार विचारत की बाप्पा सार्थक म्हणजे काय. त्याला बाप्पा म्हणलं की सार्थक म्हणजे ती गोष्ट की ज्या गोष्टीकरता परिश्रम केलेले आहेत त्या गोष्टीमध्ये पूर्णपणे यशाची प्राप्ती होणं आणि यशाची प्राप्ती झाली म्हणजे केलेल्या सगळ्या कष्टांचं सार्थक होणं, सगळ्या कष्टांचं चीज होणं.
मग ते सार्थक म्हणजे नक्की कसं काय साध्य करता येईल, कमी वेळामध्ये सार्थक कसं चांगलं साध्य करायचं, ते पूर्णपणे मुद्गल ऋषी बाप्पाला विचारत आहेत. आणि मग ते सार्थक जर साध्य करायचं असेल तर प्रत्येक गोष्टीवरती प्रवास सुरू केला पाहिजे. आणि प्रवास नुसता केला नाही पाहिजे, ती परिक्रमा करायला पाहिजे, प्रवास करायला पाहिजे, त्या गोष्टीवरती पूर्णपणे म्हणजे की पुढे जायला पाहिजे. आणि मग मानस स्वरूपाचा प्रवास त्याच्यामध्ये करायला पाहिजे. त्यावेळेला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण पोचतो. मुद्गला एखादं कार्य करणं म्हणजे आपला प्रवासच नसतो का? ज्यावेळेस आपण एका ठिकाणून निघतो आणि दुसऱ्या ठिकाणी पोचतो, त्या मधल्या कालावधीला आपण प्रवास म्हणतो. आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हा इथपर्यंत आपण पोचलो आणि जे कार्य आहे ते साध्य केलं म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक झालं. मग तो प्रवास किती महत्त्वाचा आहे, ती परिक्रमा किती महत्त्वाची आहे, हे त्या ठिकाणी पूर्णपणे मुद्गल ऋषींना बाप्पा समजावून सांगतोय. आणि ते समजावून सांगत असताना आपण आज पुन्हा साई सच्चरित्रामध्ये जा आणि सारी सच्चरित्रामध्ये जाऊन आपण समजावून घेऊया की सार्थक कसं साधायचं. आज या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांना कोणी ना कोणी काही ना काही विचारायला यायचं. आणि एक माणूस या ठिकाणी आलेला आहे, जे मनुष्य त्या ठिकाणी बाबांचं दर्शन वगैरे घेतो बसतो, तो खूप धनाढ्य आहे. आणि धनाढ्य होऊन तो कुठेतरी आता रिटायर झालेला आहे. आणि रिटायर झालेला असताना घरचे लोक सगळेजण म्हणजे की त्याला एक मान सन्मान वेगळा होता. ज्यावेळेला तो कामावर होता, तो पैसे कमवून आणत होता. आणि आता त्यांनी कमवलेले पैसे जरी असले तरी आता तो कमवता नाही आहे, आता तो घरामध्ये बसू नये म्हणल्यावर कुठेतरी त्याचा रिस्पेक्ट कमी होतो आहे. आणि मग असं एरवी त्याला साहेब साहेब म्हणत त्याच्या मागे फिरणारी लोकंसुद्धा आता शांत झालेली आहेत. कोणी त्याला साहेब म्हणायला सुद्धा येत नाही, कारण त्याच्या हातामध्ये आता ते अधिकार पण राहिले नाही. मग आता कुठला तरी असा अधिकार आपण मिळवायला पाहिजे जेणेकरून आपले घरचे, आपले दारचे, सगळे गावातले लोक कुठेतरी आपल्या खाली राहतील, कुठेतरी आपल्याला रिस्पेक्ट करतील, कुठेतरी आपल्याला साहेब महाराज असं म्हणतील. या गोष्टीने आपण ब्रह्मज्ञान प्राप्त करूया म्हणून तो साईबाबांकडे आला आहे. आणि साईबाबांकडे आलेला असताना तो बाबांच्या समोर बसलेला आहे. आणि साईबाबांना तो म्हणतो की बाबा माझ्याकडे मला ब्रह्मज्ञान हवं आहे, मी तुमच्याकडे ब्रह्मज्ञान घेण्याकरता आलो आहे. तर बाबा अतिशय प्रसन्न अंतःकरणाने त्याचं स्वागत करतात. आणि म्हणतात वा, आज माझं नशीब अगदी उजागर झालेलं आहे. एवढे दिवस माझ्याकडे लोक सगळे येतात, कोण म्हणतो मला मुलगा होऊ दे, कोण म्हणतो मला नोकरी लागू दे, कोण म्हणतो मी परीक्षेमध्ये पास होऊ दे, कोण म्हणतो माझं स्वतःचं घर होऊ दे, कोण म्हणतो की बाबा माझ्या घरामध्ये खूप वादविवाद आहेत, माझ्या घरामध्ये शांतता निर्माण होऊ दे, तर कोण सांगतो की माझी आर्थिक परिस्थिती सुधारू दे. ह्या सगळ्या प्रापंचिक अडचणी सोडवताना मी सुद्धा मेटाकुटीला येतो. आणि मला असं वाटतं की अरे कोण ब्रह्मज्ञान घेण्याकरता येतोय की नाही, तर तू एवढा मोठा आलास ब्रह्मज्ञान घेण्याकरता, बस बस, आज माझ्या जीवनाचं खरंच सार्थक झालं. आज कुठेतरी माझ्या विचारांना उजागर करणारं, माझ्या स्वप्नांना उजागर करणारं, माझ्या ज्ञानांना उजागर करणारं कोणी मला भेटलं. खरंच आज माझ्या ज्ञानाचंही सार्थक होणार आहे आणि माझ्या बुद्धीचं आणि माझ्या विचारांचं आणि माझ्या सगळ्या कलेचं, माझ्या अध्यात्माचा सार्थक होणार आहे. बाप्पा त्याला बसवतात आणि जवळच्या एका मुलाला बोलवतात आणि म्हणतात की जा रे जरा त्या वाण्याकडे आणि त्याला म्हणा बाबांना जरा हात उसनवारी 5 रुपये पाहिजेत तर ते द्या म्हणून. तो मुलगा धावत धावत जातो आणि त्या वाण्याच्या ठिकाणी पोचतो. पण वाणी काय घरामध्ये नसतो. आणि बाबा इकडे आलेल्या सगळ्या लोकांना भेटतायत, त्यांना एक एक गोष्ट सांगतायत. आणि तो मुलगा येऊन सांगतो की बाबा तो वाणी घरामध्ये नाही आहे. तर बाबा म्हणतात मग त्या हरिकाकाकडे जा आणि त्या हरिकाकाला जाऊन सांग की बाबांना 5 रुपये हात उसनवारी पाहिजे तर ते दे. आता हात उसनवारी म्हणजे की अगदी थोड्या कालावधी करता की आत्ता दे आणि संध्याकाळी तुझे 5 रुपये परत घे. याप्रमाणे तो हात उसनवारीचा व्यवहार असतो. मग तो हरिकाकाकडे जातो. इकडे लोक येतच राहतात. आणि तो ब्रह्मज्ञान घेणारा माणूस आहे तो बाबांना म्हणतो की बाबा मी परत पोलीचा टांगा आणलेला आहे, म्हणजे की ज्या टांग्याने मी आलेलो आहे त्याच टांगेवाल्याला मी पैसे दिलेत की आपण साईबाबांना भेटू आणि आजच्या आज परत येऊ. तो परत बोलीचा टांगा मी घेऊन आलेला आहे. बाबा म्हणतात हो रे, माझ्या लक्षात आहे आणि तू ब्रह्मज्ञान घ्यायला आलायस, मी तुला ब्रह्मज्ञान देणार आहे, तू काही काळजी करू नको. मग हरिनानाकडनं तो मुलगा परत येतो. मग बाबा त्याला आणखीन कुठेतरी बंडू तात्याकडे पाठवतात. अशा 4-5 जणांकडे पाठवतात. तो मुलगा खूप दमतो, कारण ते कोणीच घरी नसतात, कोणी जागेवरही नसतात. आणि मग तो प्रत्येक वेळेला बाबांना येऊन सांगतो. तर ते बाबा त्या मुलाला म्हणतात की जाऊ दे आता, 5 रुपये नाही कोणी द्यायला आपल्याला जागेवर तर मग सोडून दे. म्हणजे की हात उसनवारीची वेळसुद्धा मिटायची वेळ येते. आणि हा ब्रह्मज्ञान घेणारा माणूस बाबांना विचारतो की का हो बाबा, तुम्ही मला ब्रह्मज्ञान देणार आहात, एवढा वेळ गेला तुम्ही अजून मला ब्रह्मज्ञान का देत नाही. त्याला बाबा म्हणले अरे तेच तर मी तुला देण्याचा प्रयत्न करतोय, तुला समजून आलं नाही का, तू अजून समजून घेतलंच नाही का. तो म्हणतो कुठे मला ब्रह्मज्ञान दिलं, माझ्याशी तर एक शब्द पण तुम्ही बोललेला नाही आहात. त्याला बाबा म्हणतात अरे तुझ्यासमोर हे सगळं चाललं आहे, मला 5 रुपये हात उसनवारी पाहिजेत, ते देण्याची तुझी वृत्ती नाही. तुझ्या खिशामध्ये 250 रुपये आहेत. आणि खरोखरी तो माणूस खिशामध्ये हात घालतो तर त्याच्या खिशामध्ये 250 रुपये असतात. ते 250 रुपये देण्याची पण 250मधनं 5 रुपये हात उसनवारी, म्हणजे थोड्या कालावधीमध्ये उसने देण्याची सुद्धा तुझी प्रवृत्ती नाही आहे. ब्रह्मज्ञान काही इथे फुकट पडलं आहे जे तुला मिळेल. म्हणजे दुसरी गोष्ट, ब्रह्मज्ञान घेण्याकरता अख्ख्या आयुष्यभर तपश्चर्या करावी लागते.
लागते त्यावेळेला ते ज्ञान हातामध्ये येतं. तुला ते सुद्धा एवढ्या कमी कालावधीमध्ये हवं आहे की तू परतबोलीचा टांगा आणला आहे. तू 2 वेळा मला सांगतो की मी परतबोलीचा टांगा आणला आहे, त्या टांग्याने मला परत जायचं आहे म्हणून. एवढ्या कमी वेळामध्ये आणि एवढ्या व्यावहारिकतेमध्ये म्हणजे एवढ्या कंजूसपणामध्ये तुला ब्रह्मज्ञान नाही भेटू शकत. आणि ब्रह्मज्ञान नाही भेटू शकत आणि तुझ्या जीवनाचं सार्थक पण नाही होऊ शकत. खूप काळ तू वेस्ट घालवलेला आहे. ज्यावेळेला तुझ्या हातामध्ये खरोखरी ब्रह्मज्ञान होतं, तुझ्या हातामध्ये अधिकार होते, त्यावेळेला ना तू घरच्यांशी व्यवस्थित वागलेला आहेस, ना तू समाजाशी व्यवस्थित वागला आहेस, ना प्रजेशी व्यवस्थित वागला आहे. तुझ्याकडे अधिकार होते आणि तू पैसा कमवत होता म्हणून लोक तुझ्याकडे फक्त रिस्पेक्ट देऊन होते. आता तुझ्याकडे अधिकारही राहिला नाही आणि आता तुझ्याकडे पैसाही राहिला नाही आणि त्या अवस्थेमध्ये तुला ब्रह्मज्ञान हवं आहे. मग जेव्हा तुझ्याकडे ब्रह्मज्ञान होतं तेव्हा तुला वापरायची अक्कल नव्हती. आता ब्रह्मज्ञान तुला विकत घ्यायची पण अक्कल नाही आहे, तर मी तुला कुठनं देऊ असं म्हणून बाबा हात जोडतात. तो बाबांपुढे नतमस्तक होतो आणि नतमस्तक होऊन त्या टांग्यामध्ये बसून निघून जातो. गोष्ट इथे संपते. आणि ब्रह्मज्ञानाची जशी गोष्ट आहे ना तशी आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीची प्राप्ती आहे. आपल्या जीवनामध्ये आहे ना तुमचं काय आणि माझं काय आपलं सार्थक होत नाही. का सार्थक होत नाही तर त्याच्याकरता आवश्यक ती गोष्ट देण्याची आमची प्रवृत्तीच नसते. प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी पैसा लागेलच असं नाही. काही ठिकाणी वेळ महत्त्वाचा असतो, काही ठिकाणी भावना महत्त्वाच्या असतात, काही ठिकाणी आपला प्रेझेन्स महत्त्वाचा असतो. परंतु या सगळ्या गोष्टी आपण विसरतो. काही ठिकाणी खरोखरी आम्ही दानमध्ये द्यायची सुद्धा आवश्यकता असते, कुठे दानाची आवश्यकता असते, कुठे धन लावायची आवश्यकता असते. या सगळ्या गोष्टीमध्ये ना कुठेतरी न्यूनता राहते. आणि आम्हाला मग असं वाटतं की का आमचं काम होत नाही, आम्हाला असं वाटतं का आमच्या जीवनाचं सार्थक होत नाही. एक कार्य हातामध्ये घेतलेलं पूर्ण होत नाही. सार्थकता तर खूप लांब राहिली. पण जीवनाचं सार्थक करायचं असेल ना तर आपल्याला जीवनामध्ये प्रवास करायला पाहिजे. आणि प्रवास करत असताना त्या प्रवासामध्ये जात असताना प्रवासामधनं ज्ञान अर्जित करायला पाहिजे की जे ज्ञान अर्जित करून आपण या सगळ्या समस्यांचं समाधान करू, आपल्या जीवनाचा उद्देश समजावून घेऊ आणि त्या जीवनाचं पूर्णपणे सार्थक करू. तर मग आपण सगळे परिक्रमेला निघूया. 7 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 आपण नर्मदा परिक्रमा करणार आहोत. त्या नर्मदा परिक्रमामध्ये आपण सगळे बरोबर जाऊया. त्या ठिकाणी पंचयाग आपण करूया, त्या ठिकाणी आपण ज्ञान संपादन करूया, नर्मदा मैयाच्या सहवासात राहू द्या आणि सगळेजण ज्ञान संपन्न करून मग ते ज्ञान आपल्याबरोबर घेऊन या आणि आपल्या जीवनाचं पूर्णपणे सार्थक करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.